खेड, दापोली, मंडणगड या 3 तालुक्यातील जनतेला उपयोगी पडणारे असे खेड रेल्वे स्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय. खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकात जाऊन या कामाची पाहणी केली. अपूर्ण काम असताना देखील उद्घाटन केले. आता हे काम वेळेवर पूर्ण करा असे आवाहन वैभव खेडेकर यांनी यावेळेस केले. तसेच ठेकेदाराला इशारा दिला की काम दर्जेदार झाले नाही तर खेडचे पाणी काय आहे हे दाखवून देऊ. ठेकेदार आणि अधिकारी यांना खुर्चीत बसू देणार नाही असेही त्यांनी यावेळेस सांगितलं. हे पहा, आपलं खेडचं रेल्वे स्टेशन, या रेल्वे स्टेशनवरती करोडो रुपये खर्च नुकतेच झालेले आहे. परंतु या रेल्वे स्टेशनची आपण जर अवस्था पाहिली तर या रेल्वे स्टेशनचं जे सुशोभीकरणाचं काम आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि बोगस झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन नदी ही कोकणची भूमी आहे, त्या महाराजांचं आपण या ठिकाणी जे चित्र लावलेलं आहे त्या चित्राची आपण अवस्था पाहाल तर ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणच्या अनेक फरशा तुटलेल्या आहेत. जे या ठिकाणी काही सुंदर अशी शिल्प लावलेली आहेत, ती शिल्प देखील तुटलेली आहेत, त्याच्या लाद्या निखळलेल्या आहेत, काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. ही शेड आहे, या शेडचं जे काही आता काम चालू आहे हे बोगस काम या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हे पावसाचं पाणी या स्टेशनवरती या ठिकाणी आपल्याला आलेलं अनेकांना दिसलं आणि म्हणून पुन्हा हे रिपेअरचं या ठिकाणी काम केलंय. इथे संपूर्ण झाडं सुटलेली आहेत, लाद्या तुटलेल्या आहेत, संपूर्ण कचरा आहे. या स्टेशनचं काम, उद्घाटनाचं काम निवडणुकीपूर्वी या प्रशासनानं केलं. त्यावेळेचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी या स्टेशनसाठी करोड रुपयाचा निधी दिला. परंतु बोगस ठेकेदार आणि बोगस त्यांचे अधिकारी बीएडसीचे यामुळे या स्टेशनची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. या सगळ्या बीएडसीच्या उपविभागीय अधिकारी जठार मॅडम यांचं कायम या लक्ष असायचं आणि कर्तव्यदक्ष स्वतःला समजतात. त्यांच्या या निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना हे खेडचं रेल्वे स्टेशन आहे. उद्घाटनाचा घाट घातला. नियम असा सांगतो की एखादं काम पूर्ण झालेलं असेल तरच त्याचं उद्घाटन करावं, अन्यथा करू नये. परंतु अर्धवट असलेलं काम या जठारांनी हे पूर्ण झालंय अशा पद्धतीचा रिपोर्ट देऊन त्यावेळेच्या बांधकाम मंत्र्यांनी हे काम उद्घाटन केलं. पण आज आपण परिस्थिती पाहिली असाल तर हे काम अतिशय बोगस आणि निकृष्ट दर्जाचं आहे. हे जर काम येत्या काही दिवसात जर सुस्थितीमध्ये राहिलं नाही, झालं नाही किंवा याचं सुशोभीकरण दिलेल्या नियमाप्रमाणे झालं नाही तर या जठार मॅडमना आम्ही त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही. आणि हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं खेडचं पाणी काय असतं ते त्याला आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ. त्यामुळे मला रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे की आपण दिलेले पैसे या बोगस कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जात आहेत. या अधिकारी जे आहेत जठार मॅडम यांचं या ठेकेदाराशी काही साटेलोट आहे का असा मला दाट संशय येतोय. आणि म्हणून त्या आमच्या खेळला हे जे काही पैसे आले होते त्याचा योग्य विनियोग झाला नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.